श्री स्वामी समर्थ. स्वामींची जेव्हा इथे स्वामी सेवा केली जाते, स्वामी सेवा जिथे घडते ना, तेव्हापासून प्रचिती मनुष्याच्या जीवनामध्ये निर्माण होते. आणि स्वामींनी बघा, स्वामींची ही सेवा असते बघा. जिथे आपण स्वामी सेवा करतो त्या दिवसापासून मनुष्याचे भाग्यच उजळून जातात. पण कधीकधी आपण बघा, स्वामी सेवा करायला कंटाळा करतो. पण कंटाळा करू नका, कारण स्वामी सेवेचे अनुभव एवढे मोठे आहेत, एवढे चमत्कारिक आहेत ना. आपल्या जीवनामध्ये स्वामी सेवा येणं खूप महत्त्वाचं आहे, खूप भाग्याचं काम आहे. म्हणून जिथे तुम्हाला स्वामी सेवा करता येईल तिथे नक्कीच केली पाहिजे. बघा, एखादं स्वामींचं मंदिर असेल बघा, भुकेलेल्याला अन्न दिलं पाहिजे, तहानलेल्याला पाणी दिलं पाहिजे. जिथे ही स्वामींची सेवा घडली जाते ना बघा, तुम्हाला इथे अनुभव सांगायचं म्हणजे एकदा बघा, आम्ही सुद्धा नवीन स्वामींच्या मंदिरामध्ये गेलो होतो. आणि त्या स्वामींच्या मंदिरामध्ये गेला असताना बघा, तिथे त्या मंदिरामध्ये कोणीच नव्हतं. आणि त्यावेळी स्वामींनासुद्धा एवढं ओळखत नव्हतो, पण स्वामींबद्दल ऐकलेलं होतं की स्वामी समर्थ कोण आहेत, काय आहेत. आणि ज्यावेळी त्या मंदिरामध्ये बघा स्वामींचं दर्शन घेतलं, आणि दर्शन घेतल्यानंतर बघा 5-10 मिनटे तिथे मी बसून राहिलो होतो. आणि ज्या दिवसापासून त्या मंदिराची भेट झाली ना बघा, ते वातावरण आणि ते मनमोहन सौंदर्य, एवढी शांती या जीवाला वाटले ना की बघा, सर्व दुःखच असं हारण झाल्यासारखं वाटलं. बघा, तो दिवस होता, तो माझा पहिला दिवस होता की स्वामींच्या दर्शनाचा दिवस होता. एवढी सुंदरता आणि एवढं मनमोहक ते वातावरण पाहून खरंच मनाला वाटलं की या मंदिरामध्ये काहीतरी जादू आहे, काहीतरी चमत्कार आहे. जणू काही ते मंदिर होतं ना, ते मला सांगत होतं, इथून तू जाऊ नकोस, तुझ्यासाठी हीच योग्य जागा आहे. एवढं मनाला समाधान वाटलं ना की बघा, आपण म्हणतो स्वर्गातून स्वर्गलहरी येतात. जेव्हा आपण स्वामींच्या मंदिरामध्ये जातो ना बघा, तो गारवा बघा, ते वातावरण बघा, खरंच स्वर्गलहरी आपोआप निर्माण होतात की काय. बघा, कधी असा संशय निर्माण होतो की खरंच देव आहे कुठे. जर कोणाला देव पाहायचा असेल ना तर स्वामींच्या मंदिरामध्ये, कुठेही मंदिर असू द्या, त्या स्वामींच्या मंदिरामध्ये जा आणि परमेश्वराला बघा नामस्मरण करा. तुम्हाला साक्षात तुमच्या डोळ्यासमोर स्वामींचं दर्शन होईल. ही शक्ती अजूनपर्यंत मी कुठे पाहिली नाही. भरपूर आयुष्यामध्ये देव केले, भरपूर आयुष्यामध्ये बघा नामस्मरण केलं, पण ही स्वामी समर्थांची शक्ती आहे ना, या माझ्या देवाची शक्ती आहे. हा अनुभव वेगळाच आहे. आणि परत तिथून जेव्हा निघालो बघा, पुढे रस्त्यामध्ये गेल्यानंतर बघा एक बाबा भेटले होते. ते जनावरांना बघा, त्यांच्या गायी होत्या आणि त्या गायींजवळ ते बसलेले होते. आणि त्यांनी गाडी थांबवली, आणि गाडी थांबवल्यानंतर ते मला बोलले की तुम्ही इथे 5 मिनटं मला द्या, तुम्हाला 5 मिनटं इथे थांबावे लागेल. आणि मी त्यांना म्हटलं की बाबा काय झालं, कारण बघा बाबांनी मला सगळी स्टोरी सांगायची सुरुवात केली की मी इथे राहतो. आणि म्हणजे अशाच गोष्टींमध्ये बाबांनी मला 5 मिनटे तिथे रंगवलं. आणि पुढे 2 मिनटं झाले नाही तर पुढे गेलो तर ॲक्सिडेंट झालेला होता. तेव्हा मला प्रचिती आली की तो गुराखी बघा ते बाबा होते. परत मी गाडी मागे वळवली, तिथे बघतोय तर कुणीच नव्हतं. म्हणजे ते बाबा होते का, तर ते स्वामी समर्थ होते. आणि तिथे ॲक्सिडेंट माझाच होणार होता, पण तो दुसरा कोणाचा तरी झाला. म्हणजे स्वामींची कृपा काय असते आणि किती अद्भुत लीला आहे ना. जेव्हा स्वामींच्या तुम्ही शरण जाल ना, झालेले कर्म असतील, झालेल्या गोष्टी असतील, त्या सर्व विसरून स्वामींना शरण जा. एवढ्या हलक्या मनाने शरण जा ना, तुमच्या या मनामध्ये काहीच नसलं पाहिजे. एकदम स्वच्छ मन करून जा आणि सर्व स्वामींना सांगा. बघा, हा चमत्कार, ही अनुभूती आणि हा अनुभव वेगळाच होता.
खरं तर मला हे सांगायला सुद्धा माझ्या अंगावर काटे येतात. एवढा सुंदर आणि एवढा भयंकर अनुभव माझ्या जीवनामध्ये पहिला झाला. असे भरपूर अनुभव झालेले आहेत, पण आपण या एका व्हिडिओमध्ये सांगणं कठीण आहे. म्हणून आपण एक अनुभव वेगवेगळ्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत जाईल. म्हणून प्रत्येक भक्ताने, स्वामी भक्ताने एकच गोष्ट लक्षात ठेवा, जोपर्यंत आपल्या पाठीशी पण उभे आहेत आणि आपल्या पुढे सुद्धा उभे आहेत. जिथे स्वामी समर्थ आहेत ना, तिथे घाबरायची गरज नाही. तुमचं जीवन आनंदीच होणार आहे. काही टेन्शन घ्यायची गरज नाही. म्हणून स्वामी समर्थांचे भक्त आहेत ना, कधीही बघा, अति करू नये. कोणत्याही गोष्टीची अति करू नका. जिथे अति होते ना, तिथे मातीच होतेच. म्हणून स्वामी सेवा करायला कमीपणा वाटून देऊ नका. जिथे स्वामी सेवा करता येईल ना, तिथे स्वामी सेवा नक्कीच करा. कारण जो व्यक्ती स्वामी सेवा करतो त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झाल्याशिवाय राहत नाही. म्हणून स्वामी सेवा करा. जीवन खूप सुंदर आहे. अति सुंदर होईल जीवन. आतासुद्धा तुमच्या जीवनामध्ये आनंद निर्माण झालेला आहे ना, तो आनंद द्विगुणित होऊन तुमचे सर्व प्रॉब्लेम सॉल्व होतील. कारण जिथे स्वामी आहेत तिथे सर्व काही शक्य आहे. म्हणून स्वामींवर बघा, निष्पाप भक्ती करा. कारण ही भक्ती आहे ना, बघा, कुणीही असो, किती पापी मनुष्य जरी असला ना, जरी त्याने संकल्प केला की माझा आजपासून माझं जीवन सुंदर बनवायचं आहे, स्वामींना शरण जा, झालेल्या गोष्टी विसरून जा आणि नवीन सेवेला सुरुवात करा. बघा, स्वामी बघा असे आहेत ना, स्वामी समर्थ, त्यांच्या बघा चरणाजवळ कोणी गेला ना, तो रिकामा हाती कधीच परतत नाही. बघा, मरणाला सुद्धा त्यांच्या हातामध्ये जादू आहे. मरणसुद्धा त्यांना घाबरतं, यमसुद्धा त्यांना घाबरतो. तर बघा, त्यावेळी जर स्वामी समर्थ माझ्या जीवनामध्ये आले नसते तर मी आज तुमच्याशी बोलायला सुद्धा शिल्लक राहिलो असतो का? म्हणून विचार करा, ही शक्ती, हा अनुभव वेगळाच आहे. अति करू नका कोणत्या गोष्टीची. आपल्याला स्वामी समर्थ आपल्या जीवनामध्ये भेटलेत ना, हीच मोठी गोष्ट आहे. नाहीतर या जीवनामध्ये किती लोक देव करतात, कोणाला प्रचिती कधी येते का? कधीच येत नाही. तुम्ही इथे स्वामींची बघा काही मनामध्ये गोष्ट न ठेवून भक्ती करा, स्वामी सेवा करा, काही मिळेल ते करा, पण स्वामींच्या आठवणीने करा. जेव्हा तुम्ही स्वामींची आठवण घेऊन कोणतेही कार्य कराल ना, त्या कार्यामध्ये तुम्हाला बघा नक्कीच यश मिळेल आणि नक्कीच समाधानसुद्धा मिळेल. आणि जिथे स्वामींची सेवा केली जाते तिथे स्वामींना बोलवावं लागत नाही. तुमच्या नकळत कधी स्वामी येऊन तुमचं काम करून जातील ना, आणि मग तुम्ही म्हणाल की चमत्कार झाला. जिथे स्वामी आहेत ना, तिथे चमत्कार होणारच आहे. कारण ही जादू बाकी दुसरी कुठेच नाही. फक्त स्वामी समर्थ त्या नावामध्ये आहे ना, सर्व काही दडलेलं आहे, सर्व काही लपलेलं आहे. श्री स्वामी समर्थ.